बातमी नागपुरातून समोर येते। नागपुरामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या कारला आग लागलेली आहे। या घटनेत वाहनातील सर्व जण सुरक्षित आहेत। जिल्हा न्यायाधीश संध्याकाळी 6:30च्या दरम्यान घरी जात असताना न्यायालय परिसरात गाडीला अचानक आग लागली। गाडीतून धूर निघत असल्याचं लक्षात येता कारमधून सर्व जण खाली उतरले, त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुद्धा त्यानंतर सुरू झाले, मात्र या आगीमध्ये ही संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। न्यायाधीशांची कार ही या आगीमध्ये जळून खाक झाली आहे। सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला आग लागली। संध्याकाळी न्यायाधीश काम उरकून घरी जात असताना ही अचानक गाडीला आग लागली। सुरुवातीला या गाडीतून धूर येऊ लागला, त्यानंतर या कारमधील सर्व प्रवासी न्यायाधीश सुद्धा खाली उतरले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे, मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र त्यानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवले गेले, मात्र तोपर्यंत हे वाहन, ही गाडी या आगीमध्ये जळून खाक झाली। तर ही दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्रवरती एक्सक्लुझिव्ह। सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संध्याकाळी घरी जात असताना त्यांच्या कारला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। दरम्यान आधी धूर आल्यामुळे हे सर्व कारमधील प्रवासी खाली उतरले, न्यायाधीश सुद्धा खाली उतरले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र कार या आगीमध्ये जळून खाक झाली आहे, आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे। नागपूरमधील ही घटना आहे। वाहनातील सर्वजण सुरक्षित आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तेजस, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या कार्याला आग लागली असताना त्या घटनेतील वाहनाचे सर्व जे वाहन आहेत ते सुरक्षित असल्याची माहिती आहे, समोर येत आहे। जिल्हा न्यायाधीश सायंकाळी 6 वाजता जे आहे त्या घरी जात असताना ही घटना घडली आणि अचानक ही आहे ती आग लागली। आग कशामुळे लागली याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाही, मात्र गाडीतून धूर निघत असल्यास लक्ष येतात जे कारमध्ये सर्वजण ते खाली उतरले, त्यामुळे कुणाला इतकी इजा झाली नाही। आणि त्या संपूर्ण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। अग्निशमन दलाचे वतीने आग विझवण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीबद्दल।